आता या महिलेला तिच्या पतीचा मित्र आवडत होता. मग तिने आणि त्या मित्राने, या महिलेच्या मित्राने असं काही केलेलं आहे की संपूर्ण मालाड भाग हादरून गेलेला आहे. मुंबईच्या मालाड भागातून ही हादरवणारी घटना सध्या समोर आलेली आहे. मालाडमध्ये या महिलेने तिच्या प्रियकरासह मिळून पतीसोबत काय केलेलं आहे पहा. मुलांसमोरच असं धक्कादायक कृत्य तिनं केलेलं आहे. दोघांनी आधी पतीला दारू पाजली होती आणि त्यानंतर असं कृत्य केलं. काय झालेलं आहे पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. आरोपींनी हत्येनंतर पतीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन निर्जन स्थळी फेकून दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन पती हरवल्याची खोटी तक्रार दाखल केली. मात्र पोलीस तपासात पत्नीने आणि तिच्या प्रियकरानेच मिळून ही हत्या केल्याचं उघड झालं. मालाड पश्चिम येथील मालवणीत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. शनिवारी रात्री उशिरा मृत राजेश चव्हाणची पत्नी पूजा आणि तिचा मित्र इम्रान मंसूरी यांनी मालवणी पोलीस ठाणे गाठले. पूजाने राजेश बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली आणि त्याचा फोटोही दिला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र एका CCTV फुटेजमध्ये राजेशची पत्नी पूजा आणि इम्रान बाईकवरून जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांना दोघांवर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी पूजा आणि इम्रानला ताब्यात घेतलं आणि दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघांनी मिळून हा खून घरातच केला आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो निर्जन स्थळी फेकला गेला अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. पूजेच्या घरातून रक्ताने माखलेला चाकू आणि कपडेही सापडले आहेत. मृत राजेश हा मालवण येथे पत्नी पूजा, 10 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाच्या मुलासह भाड्याने राहत होता. 3 महिन्यांपूर्वी त्याचा मित्र इम्रान मंसूरी मुंबईत आला आणि त्याच्यासोबत राहू लागला. यावेळी पूजा आणि इम्रानमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी राजेशच्या हत्येचा कट रचला. शनिवारी रात्री पूजा आणि इम्रानने राजेशला मारण्याचे ठरवले. त्यांनी आधी राजेशला भरपूर दारू पाजली आणि त्यानंतर मुलांसमोरच चाकूने त्याचा गळा चिरला. राजेशच्या हत्येनंतर घरात रक्त पसरले होते. त्यानंतर आरोपींनी ते चादरीने साफ केले. दोघांच्याही शरीरावर रक्ताचे डाग होते म्हणून त्यांनी कपडे बदलले. घर पुन्हा स्वच्छ केले आणि त्यानंतर मृतदेह दुचाकीवरून सुमारे 500 मीटर अंतरावर एका निर्जन ठिकाणी फेकून दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जात त्यांनी तक्रार दाखल केली. आता मंसूर जो होता राजेशच्या घरी राहत होता. राजेशची पत्नी म्हणाली की मंसूर आणि आम्ही भाऊ आहोत, त्यामुळे त्याला राहण्यासाठी इथे काहीच हरकत नाही. आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले आणि अक्षरशः मुलांसमोरच यांनी खून केलेला आहे. हा भयानक खून केल्यानंतर त्यांनी मृतदेह गाडीवर ठेवला आणि त्यानंतर एका निर्जन स्थळी नेऊन फेकून दिला. आपल्या पतीपेक्षा हा प्रियकर दिसायला चांगला, शरीराने सडपातळ असल्याने ती त्याच्यात प्रेमात पडली होती आणि त्यानंतर अक्षरशः दोघांनी मिळून हा कट रचला होता. तर अशी घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.